श्रीमंतनी सांगितलं की दादोजी कोंडदेव असेल किंवा गडकरीचा पुतळा असेल, राज्यसभेवरती पाठवायला खूप मोठं धाडस लागतं, खूप मोठं धारिष्ट लागतं. उज्ज्वल निकमला घेतलं, त्या प्रतिगामी विचारांनी घेतलेलं आहे. ताकद काय करते हे सर्वांनाच माहिती आहे, परंतु ज्यांच्या विचारातून या महाराष्ट्रामधून फुले शाहू आंबेडकर फक्त म्हणायचं आणि का मात्र ताकद मात्र कोणाला द्यायची, तर प्रतिगामी विचाराला ताकद द्यायची. आणि म्हणून मी या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी आहेत, आमचे अरविंद भाऊ असतील, प्रशांत दादा असेल, की दादा हे काय होतं, संभाजी ब्रिगेडनी कायम धरण उपसायचं, पाणी सोडायचं आणि सगळ्यांनी आपले मळे फुलवायचे. परंतु ज्या ज्या वेळेस संभाजी ब्रिगेडवरती असा काही वेळ येते त्यावेळेस तुम्ही का उभं राहत नाही आमच्या पाठीमागं, तर आम्ही तुमच्यासाठी जीव द्यायला तयार आहोत. आणि म्हणून एकदा खेडेकर साहेब म्हटले होते, बालगंधर्वाच्या सभागृहामध्ये म्हणले होते की छत्रपती शिवरायांचे मावळे आम्ही व्हायला तयार आहोत, तुम्ही या देशातील छत्रपती शिवाजी महाराज व्हा आणि या देशातली सर्वोच्च सत्ता ताब्यामध्ये घ्या. मावळे जर तुमच्यासाठी मारायला तयार असतील तर तुम्ही त्या मावळ्यांचा विचार करा. आज प्रवीण दादावरती झाला, उद्या आमचा नंबर लागेल. अरे आम्ही काय लाट्या काटे असं घाबरत नाहीये, कुणाच्या बापाची मिजास नाही आलेली आहे. पण तुम्ही हे लक्षात घ्या की या पद्धतीने आज या ठिकाणी व्यक्त व्हावं लागतं, कारण प्रतिगामी शक्ती राज्यामध्ये आहे, देशाच्या सर्वोच्च ठिकाणी आहे. आणि म्हणून त्या शक्तीच्या जोरावरती या मांजर रोड झालं ना थोडंसं की उंदरांचा सुळसुळाट होतो, हे लक्षात ठेवा. हे तत्व आपण आपल्या घरापासून लागू होतं. आणि म्हणून आज एवढं वर्ष काम केल्यानंतर जर एखाद्या माझ्या सहकार्यावरती अशी वेळ येत असेल तर अत्यंत वेदना होतात. का वेदना होतात, कारण आम्ही जी मुळापासून जे काय उभं केलेलं आहे, जे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून, मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जे रोपटं लावलेलं आहे, आज या विचारपीठावर सगळी लोक त्याच्या पक्षाचा विचार बोलत असतात, शिरोळे साहेब. परंतु ज्यावेळेस वैज्ञानिक दृष्ट्या, वैचारिक दृष्ट्या विचार मांडायचा असेल तर रवींद्र अण्णापासून अरविंद भाऊ सुद्धा मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचा विचारच त्या ठिकाणी मांडतात. कारण उघड्या डोळ्यांनी आपण विचार करायला शिकलो आहोत. त्यामुळं मराठा सेवा संघाच्या विचारातून या अगोदर कुणी पुस्तकं वाचत नव्हतं, कर्मकांडामध्ये अडकलेलं होतं. कर्मकांडामध्ये अडकलेला समाज पुस्तकं वाचायला लागला, लिहायला लागला आणि महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये तो आपली प्रतिमा निर्माण करायला लागला. आणि खरं तर हेच दुःख आहे. हे दुःख प्रतिगाम्यांना आहे की समाजाला प्रबोधित करणारे लोक जे आहेत ते लोकांना ठेचलं पाहिजे. आणि म्हणून ही आमच्यावरती ही परिस्थिती ओढावलेली आहे. परंतु मला आज मला आमच्यातले सुद्धा, आम्ही मराठा क्रांती मोर्चामध्ये आहोत, आम्ही मराठा समाजाचं काम करतो, आम्ही एका पक्षाचं काम करतो, आम्ही एका संघटनेचं काम करतो. पण आमचं दुर्दैव काय आहे, मराठा क्रांती मोर्चामध्ये तो मराठा म्हणून असतो, मराठा संघटनेमध्ये तो मराठा म्हणून असतो आणि तिकडे आरएसएसचा पण कार्यकर्ता असतो आणि बीजेपीचा पदाधिकारी असतो. कसं करणार काम? एका कार्यकर्ते आज मुंबईमध्ये आहे, एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये काम करतो, आरएसएस मध्ये पूर्वी काम केलेलं आहे आणि इकडे मराठा संघटनांबरोबर पण काम करतो आणि तिकडे संभाजीराजांबरोबर पण काम करतो. छत्रपती संभाजीराजांनी जे काम केलं त्याच्यानंतर युवराज संभाजीराजे कोल्हापूर त्यांनी गड किल्ल्यांच्या विकासासाठी काम केलं. परंतु छत्रपती संभाजीराजांचा इतिहास पुढे नेत असताना युवराज संभाजीराजांना सुद्धा आणि उदयनराजेंना सुद्धा मी अत्यंत जबाबदारीने सांगतो की मराठा सेवा संघ, खेडेकर साहेब आणि प्रवीणदादा गायकवाड यांनी मुख्य प्रवाहामध्ये आणून मराठा बहुजन समाजाचा विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार त्यांच्या मेंदूमध्ये आणि डोक्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला. प्रामाणिकपणे ते विचाराचे झाले आणि विचाराचे कार्यकर्ते, विचाराचा माणूस घडल्यानंतर छत्रपती संभाजीराजांनी रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती स्थापित करण्याचा मेघडंबरीमध्ये प्रयत्न केला. रायगडाबरोबर राजगड असेल अनेक किल्ल्यांच्या डेव्हलपमेंटसाठी प्रयत्न केला आणि म्हणून आज त्या युनेस्कोच्या यादीमध्ये 12 किल्ल्यांची निवड झाली. ही निवड कशामुळे झाली? 25-30 वर्ष गड किल्ले हे आमचं श्रद्धास्थान आहे आणि गड किल्ल्यांची जोपासना केली पाहिजे हे विचारातून सांगण्याचं काम फक्त केवळ मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडने केलं. 30 वर्ष या गडांवरती कुणी जात नव्हतं. आज लाखोनी लोक जायला लागलेत, लाखोनी तरुण त्या ठिकाणी जात आहेत.
त्यांचं मन, मेंदू आणि मस्तिष्क कुणी बदललं असेल तर मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडने केलेलं आहे. आणि म्हणून प्रवीण गायकवाडांवरती हल्ला करून तुम्हाला असं वाटायला असेल की खूप मोठी लढाई जिंकली. बेट्यांनो, हे लक्षात ठेवा, येणाऱ्या काळामध्ये आज मीडिया आहे, मीडियावरती जास्त बोलायचं नसतं. तुम्हाला तुमच्याच भाषेत ठोकल्याशिवाय सोडणार नाही. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद विकासांना. यानंतर अखिल भारतीय मराठा महासंघाचे अजयजी पाटील या ठिकाणी आपली भूमिका मांडतील. जय जिजाऊ, जय शिवराय. प्रथम काल जो प्रवीणदादांवरती भ्याड हल्ला झाला त्याचा मी सर्व समाजातर्फे जाहीर निषेध करतो. प्रवीणदादांचा म्हणजे चळवळीतील बालावस्थेपासूनचा प्रगल्भ विचारवादी म्हणून जो प्रवास आहे तो मी माझ्या वडिलांच्या बरोबर ते असताना त्यांचा पाहिला आहे. काल जो हल्ला झाला त्यानंतर अत्यंत दुःख झालं की ज्यांनी शाहू फुले आंबेडकरांची जी चळवळ आहे जी जिवंत ठेवली संपूर्ण राज्यामध्ये आणि संभाजी ब्रिगेडचा जो एक ब्रँड तयार केला, ज्यांनी तो भांडारकर इन्स्टिट्यूटला जेव्हा तो हल्ला झाला त्यानंतर जी एक दहशत निर्माण झाली त्या संभाजी ब्रिगेडची, त्यानंतर असा काही लोकांचा प्रभाव होता की बाबा समाजातली मुलं वेगळ्या क्षेत्राकडे चालली म्हणून त्यांनी त्याचा एक कायापालट करण्याचं ठरवलं आणि अहद ऑस्ट्रेलिया, तहत कॅनडा हा जो एक विचारसरणी करून नवीन समाजाला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला. आणि लोकांना असं वाटायला लागलं की बाबा ह्यांनी आता ही काट टाकली आणि जुनी विचारसरणी सोडली. पण असं कुणी समजू नये, परंतु कुठल्याही समाजाच्या एकाही नेत्यावरती समाजाच्या मराठाच्या जर हल्ला झाला तर आम्ही त्याचं उत्तर जसं आता पासलकर साहेब म्हटले त्याच भाषेत त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही काय. आणि हे जे आहे कृत्य पुन्हा कुणी करू नये. मला एक कळत नाही की एकाच पक्षाची किंवा एकाच समाजाची लोक ही अनेक महापुरुषांची निंदा नाराजगी करतात कशी. त्याला कुठलीही ताकद मिळती का मिळती. आम्हा मराठ्यांचा आम्ही जय मराठी आम्ही संविधानावरती चाललो आहोत की आमची जे आम्ही समाज समजून घेतो सर्वांना की बरोबर घेऊन चालतो तर आमचा याला कुणी आम्हाला हलक्यात घेऊ नये हे आम्ही आज सर्वांच्या वतीने आम्ही सर्वांना पुन्हा एकदा ताकीद देतो. जे राज्यकर्ते बसलेले आहेत तर राज्यकर्त्यांनी याचा विचार करावा आणि माझी सर्व संघटना किंवा सर्व पक्षातील जे मराठे आहेत यांनी एक जाणीव ठेवा की आपण पहिले मराठी आहोत आणि नंतर त्या पक्षाचे नेत्याचे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे प्रत्येक मराठ्यांनी पहिलं मराठा समजून मराठ्याच्या प्रत्येक नेत्याबरोबर, प्रत्येक कार्यकर्त्या, प्रत्येक व्यक्तीबरोबर असणं फार गरजेचं आहे आणि ते करतील अशी आशा बाळगतो. आणि इथून पुढे अशा कुठल्याही मराठा व्यक्तीवरती जर काही हल्ला झाला किंवा कुठलीही व्यक्तीची कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशाच तसे उत्तर देण्यास संपूर्ण मराठा बांधव आणि भगिनी तयार असतील अशी मी आशा बाळगतो. आणि कालच्या विषयाचा पुन्हा एकदा निषेध करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. यानंतर बाळासाहेब आमरांना विनंती आपलं मनोगत 2च मिनिटात या ठिकाणी मांडावं. या ठिकाणी सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व समाज बांधवांनो, प्रवीण गायकवाडांवर जो हल्ला झालेला हा आपल्याला पूर्णतः अपमानास्पद अशी गोष्ट आहे आणि याची काळजी घेणं हे आज आपली काळाची गरज आहे. प्रवीण दादाचे माझे 1988 पासूनचे संबंध आहेत. मराठा समाज विकास संघटनेत नेऊन प्रवीण दादांनी काम सुरू केलं. त्यानंतर जो प्रवास त्यांनी पाहिलेला आहे, आपण पाहिलेला आहे, अतिशय आक्रमक आणि चांगलं काम करणारा प्रवीण दादा. काल जी गोष्ट घडलेली आहे ह्या गोष्टी घडल्यानंतर त्वरित महाराष्ट्रात त्याची प्रतिक्रिया उमटली आणि त्यानंतर मी या ठिकाणी प्रामुख्याने नमूद करू असं वाटतं की मराठा क्रांती मोर्चामध्ये ज्या पद्धतीने आपण एकत्र आलो त्या पद्धतीने आता प्रवीण दादाच्या मागे सर्व संघटना, सर्व मराठा समाज, बहुजन समाज यांनी आज एक यायला पाहिजे. कारण भविष्यामध्ये अशी गोष्ट करण्याची ताकद ह्या ब्राह्मणांच्याच मी नाव घेऊन बोलतो आणि गृहमंत्र्यांना देखील या गोष्टीची कल्पना द्यावीशी वाटते की त्यांनी त्वरित जे गुन्हेगारी केलेली आहे ज्यांनी त्यांच्यावर ताबडतोब मोक्याची कारवाई करावी अशी या ठिकाणी मी सर्वांच्या वतीने मागणी करतो. आणि हा मोका जोपर्यंत त्यांना लागत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहील आणि या आंदोलनाची जी दिशा ठरेल त्यासोबत मराठा महासंघ हा तुमच्या सोबत असेल. सर्व मराठा समाजातल्या क्रांती मोर्चाच्या बरोबर जे जे होते ते सगळे प्रवीणदादाच्या मागे आहेत, सोबत आहेत. या ठिकाणी एवढंच नमूद करावं असं वाटतं की मराठा क्रांती मोर्चाच्या वेळी अख्खा महाराष्ट्र एक झाला.
त्याप्रमाणे या मनोवृत्तीच्या विरुद्ध आता सगळ्यांनी एक व्हायचंय या ठिकाणी एवढं बोलतो. धन्यवाद. धन्यवाद. संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांना विनंती, एकच मिनिटात या ठिकाणी आपलं म्हणणं मांडायचंय. देवेंद्र फडणवीसांच्या भाडोत्री गुंडांनी ज्या पद्धतीनं आपल्या दादांवर हल्ला केला, याच व्यक्तीनं 8 दिवसापूर्वी ज्यावेळेस अधिवेशन सुरू होतं, या सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाला सुद्धा त्यांच्या आमदाराचा पास घेतल्याशिवाय ज्या व्यक्तींना आतमध्ये जाता येत नाही, हाच काटे नावाचा मावळ्यांच्या वेशात विधिमंडळाच्या आतमध्ये जातो. याचा अर्थ माननीय मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाशिवाय किंवा त्याच्या 2-4 चेले चपाट्यांशिवाय या व्यक्तीच्या पाठीमागे दुसरं कुणी नाही. सरकार पुरस्कृत हा दादांवर झालेला हल्ला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, जेवढे त्याचे भाषण झाले या निषेध सभेच्या माध्यमातून मला एवढीच विनंती करायची, या काटेवर त्याचे सोलापूरमधलं प्रक्षोभक भाषण असेल किंवा इतर ठिकाणचे भाषण आहेत, त्याच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे. दादांवर हल्ला केलाय, जरी अक्कलकोटला गुन्हा दाखल झाला असला तरी इथं जेवढे आहेत तेवढ्यांनी त्याच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत. सरकारला वटणीवर आणल्याशिवाय ही असली मनवादी पिळाला ठेचली जाणार नाही आणि याला सुट्टी देऊ नये. आणि त्याला इशारा देतो, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ऍडव्होकेट मनोज आखरे यांनी सांगितलंय, संभाजी ब्रिगेड हे नाव तू काय तुझा बाप आला तरी बदलणार नाही, हे लक्षात ठेवावं. हे संभाजी महाराज आमची प्रेरणा आहे आणि त्याला कुणी हात घालू नये. धन्यवाद. संभाजी ब्रिगेडचे सगळे बोलते, परंतु सांगली जिल्ह्यातून क्रांतिसेना पाटलाच्या तुफान सेनेचे कॅप्टन रामभाऊ लाड यांचा नातू आणि सांगली जिल्ह्यातून 100 तरुण या ठिकाणी माझ्याबरोबर आले. आतापर्यंत संघटनेतले बोलले, परंतु मी ॲडव्होकेट दीपक लाड म्हणून बोलतोय. पुण्याच्या संस्कृतीला जिवंत ठेवणारं एकदम तमाम मोठं व्यासपीठ आहे. प्रत्येकाचाच नामोल एक दिग्गज मंडळ आहेत. शिरोळे साहेब आहेत, पाचलकर आहेत, डॉक्टर श्रीमान कोकाडे साहेब आमचे आदरणीय मार्गदर्शक आहेत. खरं तर एकच मिनिट बोलतोय. माझ्या आजोबांनी पत्ती सरकारच्या माध्यमातून क्रांतिसेना पाटलाच्या नेतृत्वाखाली जुलमी इंग्रजांना पत्र्या लावल्या, आमच्या मुस्लिम दादांनी केल्या भावना व्यक्त, आमच्या वाघिणीने भावना व्यक्त केल्या. परंतु मला या ठिकाणी सांगायचं आहे, तुझंही नाव दीपक आहे, माझंही नाव दीपक आहे. मी क्रांतिसेना पाटलांच्या पत्ती सरकारच्या तुफान सेनेच्या कॅप्टनचा नातं आहे. बाद झालं, संयम आता संपलेला आहे. आम्ही विचारांची लढाई कोकाटे सरांच्या नेतृत्वाखाली करतोय. खरं तर सरांनी आता त्यांची पोटतिडक व्यक्त केली, भावना राहत नाही, कुठली अविचारांची भाषा या ठिकाणी करायची नाही. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचे आम्ही आहोत. या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगतोय, तू जाहीर पुण्यात अकलूज मध्ये आणि अक्कलकोट मध्ये नाक घासून आमच्या आदरणीय प्रवीणदादा गायकवाडांची माफी मागितली पाहिजे, तरच खरं तर आम्ही बसू. आणि यानंतर तुला या ठिकाणी दीपक विनंती आहे, तुझ्या दाढीला सुद्धा आम्ही हात घालू, परंतु माझी संभाजी ब्रिगेडची आणि सगळ्याच आज आमच्यासारख्या रणसंग्राम सारख्या छोट्या छोट्या संघटना आहेत, रणसंग्राम त्याचबरोबर अनेक संघटना यांची पोटतिडक आहे. 25,000चा मोर्चा अकलूज मध्ये झाला पाहिजे, त्याच्या गावात आणि अक्कलकोट मध्ये झाला पाहिजे. तिथं आपली ताकद कळली पाहिजे. आज आम्हाला रात्रभर झोप लागलेली आहे. दिदीने सांगितलं डोळ्यात पाणी, रडणं म्हणजे आमच्या पुरोगामी विचारात पाप आहे. परंतु हे अश्रू प्रवीण दादाच्या प्रेमापोटी आलेले आहेत. आम्ही प्रवीण दादाला बघितलेलं नाही, परंतु त्यांच्याविषयी प्रेम जे आहे ना, म्हणून सांगली जिल्ह्यातून निघून आलेलं आहे. खरं तर ही पोटतिडक सगळ्यांनी समजूया. आपल्याला कुठे रस्त्यावरती भांडणं करायची नाही, परंतु चुकीला चूक, सज्जन निष्क्रिय झालाय, दुर्जन सक्रिय झालाय, ही महाराष्ट्राची आवड नाही माझ्या. आणि अशा पद्धतीने सगळे विचारवंत आहेत, त्यांच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. विचार नुसता करून चालणार नाही, त्याची पूर्ती झाली पाहिजे. खरं तर माझी महाविकास आघाडीला सुद्धा विनंती आहे, कोकाडे सरांना, आमच्या सरांना, आदरणीय श्रीजी विचारपीठाच्या मान्यवरांना द्यायला पोलीस बंदोबस्त. अरे इंग्रजांना गोळ्या घालणारे मी माणसं आहे, आमच्या वारसदारांना बंदोबस्त द्या. आणि प्रवीण दादांसारखं थोर विचार 11,000 लोकांना रोजगार दिला, दुबई पासून कॅनडा पासून अमेरिकेपर्यंत अनेकांच्या नोकऱ्या त्यांनी दिल्या. आणि अशा व्यक्तिमत्वांच्यावरती हल्ला होतोय, उद्या प्रत्येकांच्यावरती हल्ला होणार आहे. म्हणून मी आता साताऱ्यात या ठिकाणी व्हिडिओ केला 4 मिनिटाचा, महाराष्ट्रभर तो व्हायरल होतोय. भावना बोलायच्या भरपूर आहेत, परंतु समजून घ्या, येणाऱ्या यानंतरचा एक जण आमच्या केसाला जर नुसता हल्ला लागला ना, पायात पत्र्या मारायला लागला तर मी स्वतः तिथे असून आणि नाही जर तुम्ही काय केलंय तर आत्मदहन करणे एवढं सांगतो. धन्यवाद. या ठिकाणी सर्वांच्या भावना अतिशय उग्र आहेत. सातत्याने सांगितलं जातं की महाविकास आघाडीची लोकांनी सुद्धा आलं पाहिजे, परंतु मला या ठिकाणी अत्यंत जबाबदारीने सांगायला लागेल, संजू भाऊ मोरे असतील, अरविंद भाऊ शिंदे असतील, प्रशांतदादा जगताप असतील, बाळासाहेब दाभेकर असतील, आंबेडे असतील, श्रीकांत शिरोळे असतील,
ही लोक पक्ष सोडून नेहमी या विचारधारेबरोबर राहिलेली आणि आजही कुठलाही पक्षाने त्यांच्यावर जरी काही कारवाई केली तरी ते या विचारधारेबरोबर प्रामाणिक आहेत. म्हणून ही लोक या ठिकाणी त्यांची पक्षाची भूमिका या ठिकाणी मांडायला आली आणि शेवटपर्यंत ती लोक आपल्याबरोबर उभे राहतात. अशी लोक आलेली. आता त्यांच्या या प्रतिक्रिया येतील. मी या ठिकाणी शिवसेनेचे पहिले शहर प्रमुख संजयजी मोरे यांना विनंती करतो की आपल्या या ठिकाणी भावना या ठिकाणी व्यक्त कराव्या. उपस्थित सर्व मान्यवर, विचारवंत, इतिहास संशोधक, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारे सर्वच उपस्थित मंडळी जे प्रवीणदादा गायकवाडवर प्रेम करतात. प्रवीणदादा गायकवाडांचा प्रवास पुणे ते दुबई, पुणे ते ऑस्ट्रेलिया, पुणे ते कॅनडा अशा आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करताना बहुजन समाजातील तरुणांना पोट भरण्याचं साधन आपल्या परीने उपलब्ध करून देत असताना या समाजामध्ये, बहुजन समाजामध्ये नवं नेतृत्व तयार होतंय हे कुठेतरी या सरकारला, सरकारमधील पक्षाला बघवत नाहीये. म्हणून एक छोटासा गुंड त्यांच्या अंगावर पाठवायचा, शाईफेक करायची आणि त्यांचं नेतृत्व दाबण्याचा प्रयत्न करायचा. ज्या काट्यानं त्याचं नाव या ठिकाणी घेऊन त्याला मोठं आपल्याला करायचं नाहीये. पण त्याचा जन्म ज्यावेळी झाला नसेल त्यावेळी संभाजी ब्रिगेडची स्थापना या ठिकाणी झाली या महाराष्ट्रामध्ये. त्याला संभाजी ब्रिगेडचे विचार माहित नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जर एवढं तुला प्रेम होतं तर या महाराष्ट्रामध्ये या भाजपच्या विचाराची लोक ज्या ज्या वेळेला दोन्ही छत्रपतींचा अवमान या ठिकाणी झाला त्यावेळी तुझा आवाज कुठं दाबला गेला होता? तुझ्या गळ्यावर कोणी सुरी ठेवली होती का? तुझ्यातली हिंमत गाडली होती का? तुझ्यातला शंडपणा तेव्हा पुढे आला होता का? ही विचारणा करावीशी वाटते. या पुणे शहरामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवून समाजाला एक दिशा दिली, दहशतवाद मोठून काढला, त्याच पुणे शहरामध्ये राहुल सोलापूर सारखा छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जेव्हा बोलला त्यावेळी तुझ्यातली धमकी उर्मी कुठे गेली होती? आजही त्याची हिंमत जेव्हा शिवसेना रस्त्यावर उतरली त्या राहुल सोलापूरच्या घरावर चाल करून गेलो, आजही त्याची हिंमत पुणे शहरामध्ये यायची होत नाही. म्हणून संभाजी ब्रिगेडला मी सांगायचं का आवाहन करीन, अशी वृत्ती मोडून काढण्यासाठी तुमच्याबरोबर हात घालताना माझ्या पदाचा विचार न करता तुमच्या ज्या ज्या वेळी छत्रपतींचा अवमान असेल किंवा अशी विकृती मोडून काढायची वेळ असेल त्यावेळी हा सैनिक तुमच्या हातात हा घालून उभा असेल, त्या माणसाचं नाव घेऊन त्याला मोठं न करण्यापेक्षा ही वृत्ती मोडून कशी काढता येईल याचा विचार घेऊन आपण पुढे जाऊ. आणि प्रवीणदादा गायकवाड माझे नातेवाईक आहेत म्हणून मी इथं नाहीये, तर एक समाजाला विचार, मराठी क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जे रस्त्यावर उतरले आणि एवढे मोर्चे यशस्वी केले, तरुणांना उद्योग दिला, त्या विचारानं मी त्यांच्या सोबत आहे आणि कायम राहीन. एवढं बोलतो आणि थांबतो. पुढचा जो काही विचार ठरेल त्या विचारावर मी सोबत असेल. धन्यवाद. संजयजी मोरे आणि शिवसेनेची प्रतिक्रिया या ठिकाणी आलेली. यानंतर पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष माननीय अरविंद भाऊ शिंदे. उपस्थित सर्व समाजातली थोर व्यक्ती, त्याचबरोबर इथं काही महिला सुद्धा उपस्थित आहेत, आमच्या बहिणी. बोलत असताना काही सुरुवात करत असतानाच पहिले आपली क्षमा मागतो, कारण राग एवढा आहे. जर माझ्या बोलण्यामधनं जर एका अपशब्द निघाला तर आपण ती क्षमा करावी. कारण आज निषेध करायला जरी आपण उपस्थित राहिलो, तो जो व्हिडिओ आपण पाहिला त्या व्हिडिओमध्ये त्या नालायकांनी नाव बदलणार का, नाव बदलणार का, नाव बदलणार का असा उल्लेख 4-4 वेळा केला. आता त्याला कसं सांगायचं की ज्या वेळेला आम्ही छत्रपती संभाजी महाराज असेल, छत्रपती शिवाजी महाराज असेल ह्यांचा उल्लेख करतो त्यावेळेला छत्रपती म्हणतो, पण जेव्हा एखाद्या गावाचा, एखाद्या व्यक्तीचा, मुलाचा, प्रत्येकाला छत्रपती लावण्यासारखं छत्रपती साधं सुद्धा नाव नाही ना. पण माझा प्रश्न मग त्याला आहे की ज्या वेळेला छिंदम असेल, आपटे असेल, ह्या लोकांनी जेव्हा बदनामीचं काम केलं तेव्हा तुझ्या आईचे नवरे जे बोलायला लावत होते त्यावेळेला तू काय केलं? तुझ्या आईचे नवरे होते ना ते बोलणारे, मग त्यांना का नाही त्यावेळेला कोण जाऊन कानफडीत मारली? तुला आज कळालं. निषेध करावं तेवढा थोडा मी ह्याच्यामध्ये माफ करा, माझं संभाजी ब्रिगेडला सुद्धा मी दोषी धरतो. छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम महाराजांना भेटले पण त्यांनी विना हातात नाही ठेवला, तलवार तशीच कमरेला ठेवली होती. या येणाऱ्या काळामध्ये संभाजी ब्रिगेडनी तलवार आपली ज्ञान केली, त्यामुळे आज आपण हे दिवस पाहतो. आणि जर ते परत दिवस आणायचे असतील तर आपण इथं सगळ्यांमध्ये आपण जे बोललो तेव्हा जे आपल्या जीवावर सत्ता भोगतायत आणि आपला विचार पुरोगामी विचार असेल, आपला जो शाहू फुले आंबेडकरांचा विचार असेल तो जर मारण्याचा करत असेल तर त्या लोकांना खाली खेचला पाहिजे.
आणि तो खाली खेचण्यासाठी इथं उपस्थित असलेला प्रत्येक व्यक्ती, उपस्थित असलेला संघटनेचा का पक्षाचा, प्रत्येकाला काही ना काहीतरी बलिदान द्यावं लागेल, काही ना काहीतरी त्याग करावा लागेल. आम्ही इथं बसलोय, आपल्याला असं वाटतं का आम्हाला फोन आले नसतील? महापौर पद, नगरसेवक पद, आमदार पद, संघटनेची लोक आहेत. संघटनेच्या लोकांना तुला MLC करतो, तुला एक नालायक जो आपल्यातला निकम आता तिथं गेला, सुरुवातीला ज्यांनी खोटं बोलला, कसाबला बिर्याणी दिलेली, त्याला आता खासदार केला. अशातली आपली लोक आहेत. पण वेळ उद्या निघाल्यानंतर, उद्या निवडणुका आल्यानंतर परत त्यांच्या दावणीला आपली लोक भेटत असताना मग आपण कोणत्याही पक्षाला मानत असो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, परत एकदा जर भारतीय जनता पक्षाचा विचार आणि ती सत्ता जर या महाराष्ट्रात जर परत आली, या पुणे शहरात आली, तर असे प्रवीणदादा गायकवाडांवर घडलेल्या घटना तुमच्या आमच्यावर परत घडणार. आणि फक्त जर इथं निषेध व्यक्त करायचा आहे आणि आपल्या घरी जाऊन जर गप्प बसायचं असेल की मी निषेध केला, समाजाच्या बैठकीला गेलो, नाही, त्याला त्याच भाषेत जर उत्तर देणार असेल तर हे निषेध सभा आहे. आम्ही महात्मा गांधींना मानणारी लोक आहोत, पण महात्मा गांधींनी पण वर्ल्ड वॉर II मध्ये सहभाग घेण्यासाठी परवानगी दिली होती. या ज्या लोकांनी जे त्या व्हिडिओमध्ये बसतात, जर त्यांचं तोंड काळं झालं नाही तर तीही श्रद्धांजली, ही जी निषेध सभा आहे, ही निषेध सभेला काही अर्थ राहणार नाही. मी दोनच गोष्ट आपल्याकडनं मागणी करतोय, समाजाचा घटक म्हणून करतोय, की ज्याला ज्या भाषेत कळतं त्याच भाषेत उत्तर दिलं पाहिजे. हे 100% पहिलं लक्षात घ्या. त्याला तोंड काळं करून उत्तर मिळतं, त्याला तोंड काळं करून उत्तर द्या. ज्याला खुर्चीवरनं खाली उतरवता येतं त्याला खुर्चीवरनं खाली उतरवा. त्याच वेळेला पुरोगामी विचारांनी शाहू फुले आंबेडकर विचार परत राहील आणि सन्मानाने तुम्ही आम्ही परत छत्रपती शिवाजी महाराज असेल, छत्रपती संभाजी महाराज असेल, ह्यांचं नाव घ्यायचा, ह्यांचा विचार जर आपल्याला तुमच्या आमच्यात जर रुजवायचा असेल, येणाऱ्या पिढीमध्ये रुजवायचा असेल, तर तुम्हाला हे 2 कृत्य करावं लागेल. प्रत्येकाने आपापल्या परीने त्यागासाठी, बलिदानासाठी, छोटे आमिष असतील, माझ्या वॉर्डाचा असेल, माझ्या व्यवसायाचा असेल, माझ्या पदासाठी असेल, लाथाडलीची ताकद तुमच्यात ठेवा. आणि जर तुम्ही ती लाथाडलीची ताकद जर ठेवली तर येणाऱ्या काळामध्ये परिवर्तन आटलं. एवढंच बोलून थांबतो. परत एकदा त्या दिवसाची वाट पाहतोय ज्या वेळेला त्याचा चेहरा काळा होईल आणि आपल्याला टीव्हीवर पाहायला मिळेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अरविंद भाऊ. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष माननीय प्रशांतदादा जगताप या ठिकाणी आपल्या पक्षाची या ठिकाणी भूमिका व्यक्त करतील. सर्वांना समृद्ध जय शिवराय. आजच्या या बैठकी प्रसंगी उपस्थित असणारे सर्वच मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, बहुजन समाजाचा एक मोठा चेहरा, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊंवर अत्यंत प्रेम करणारी व्यक्ती, ज्यांनी त्यांचे विचार नुसते पुण्यात नाहीत, महाराष्ट्रात नाही, देशात नाही, तर विश्वापर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. त्या प्रवीणदादा गायकवाडांवर काल एक भ्याड हल्ला झाला. त्या हल्ला करणाऱ्यापेक्षा मी या महायुती सरकारचा तीव्र शब्दात धिक्कार आणि निषेध या ठिकाणी व्यक्त करतो. कारण की हल्ला दीपक काटेने केलेला आहे, हा हल्ला सरकारने केला आहे. मी कालही बोललोय आणि आजही त्या मतावर मी ठाम आहे. त्याचं कारण आहे की हा दीपक काटे बीजेपीचा कार्यकर्ता आहे म्हणून नाही, तर त्या दीपक काटेची पार्श्वभूमी सांगते की त्याला फक्त आणि फक्त प्रवीणदादा गायकवाडांवर हल्ला करण्यासाठीच पक्षात घेण्यात आलं होतं आणि त्याच्यावर कारवाई झालेली नव्हती. कोण आहे हा दीपक काटे? हा दीपक काटे जो आहे ज्यांनी स्वतःच्या चुलत भावाचा मर्डर केला, त्यांना 8 वर्ष तो जेलमध्ये त्यांनी सजा भोगलेली आहे. बावनकुळेंसारखा एक महसूल मंत्री ज्यावेळेस त्याला घेऊन मीटिंगला बसतो त्यावेळेस त्याला पोलीस यंत्रणेने सांगत नाही का की साहेब ह्या 8 वर्ष यांनी जेलमध्ये काढली आहे मर्डर केसमध्ये. याचाच अर्थ सगळ्यांची मूक संमती आहे. हा तोच दीपक काटे आहे जो मागच्या 2 महिन्यापूर्वी पुणे एअरपोर्टवर या ठिकाणी पिस्तूल आणि त्या ठिकाणी कारतुसांसहित सापडतो, ज्याचा जामीन लगेच या ठिकाणी होतो. हा तोच काटे आहे. हा तो दीपक काटे आहे ज्यांनी अनेक ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेत आणि तरी सुद्धा तो बीजेपीचा सक्रिय सदस्य होतो, क्रियाशील सदस्य होतो, पदाधिकारी होतो. तो बावनकुळेंसारख्या मंत्र्यांबरोबर, प्रदेशाध्यक्षाबरोबर फिरतो आणि त्याला सगळ्या ठिकाणी प्रशासनावर दबाव ठेवण्यामध्ये त्याला यश मिळवून दिलं जातं.
की होय दीपक काटे आमचा कार्यकर्ता, त्याच्यामुळं त्याला आणि त्याच्या टीमला सगळं मुक्तपणाने त्या ठिकाणी फिरू द्या. आणि मग तो दीपक काटे आणि तो त्याचा कार्यकर्ता या ठिकाणी बिंदासपणाने या ठिकाणी ढोल बाजा वाजवत त्या ठिकाणी येऊन प्रवीण दादांना काळ फासतो. या मागची भूमिका समजून घेण्याची गरज आहे. या मागचं षडयंत्र समजून घेण्याची गरज आहे. खेडेकर साहेब, आम्हाला आमच्या आयुष्यात काल कळालंय की आमच्या लहानपणी आम्हाला असे संस्कार देण्यात आले की जय भवानी जय शिवाजी या ठिकाणी घोषणा दिल्या की या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा केलेला आहे. आणि काल या भांडकुळांनी दाखवून दिलंय की या ठिकाणी संभाजी म्हणायचं नाही, शिवाजी म्हणायचं नाही. कशी घोषणा देणार आम्ही? जय भवानी जय शिवाजी आमच्या मागच्या पिढ्यांनी दिलेल्या घोषणा आहेत. या ठिकाणी कोल्हापूरचा एखादा माणूस जर भेटला तर तो सांगतो मी शिवाजी चौकात राहिलाय, मी शिवाजी युनिव्हर्सिटीमधून पास आउट झालेलो आहे. ती तिथली ग्रामीण भाषा आहे, ती तिथली पद्धत आहे बोलायची. आम्ही बोलत असताना छत्रपती शिवाजी महाराज बोलतो, आम्ही छत्रपती संभाजी महाराज बोलतो, कारण या संदर्भामध्ये मांडणीमध्ये फरक असतो. पण हे समजून घेण्याची गरज आहे की या सगळ्या गोष्टी आहेत. माझा या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी पत्रकारांच्या साक्षीने याच देवेंद्र फडणवीसांना खुला आव्हान आहे. मी तुम्हाला 25 व्हिडिओ देतो ज्याच्यामध्ये अमित शहानी आणि नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात मागच्या 12 वर्षामध्ये जी भाषणे केलीत त्याच्यामध्ये शिवाजी म्हणून उल्लेख केला. तुमच्या दमे त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा? तुमच्याकडे त्याच्यामध्ये तुमची हिंमत आहे का की त्यांना माफी मागायला सांगा? तुमच्यात हिंमत असेल ना देवेंद्र फडणवीस आणि RSS भाजपमध्ये तर त्यांनी नरेंद्र मोदींना आणि अमित शहाना सांगा. हे प्रशांत जगतापांनी व्हिडिओ पाठवले त्याच्यामध्ये तुम्ही शिवाजीवर उल्लेख केलाय. छत्रपती नाही, महाराज नाही, पूर्ण शिवाजी जी नाही, फक्त शिवा आणि शिवाजी हा उल्लेख आहे. या ठिकाणी बहुजन समाजाने समजून घेण्याची गरज आहे नेमकं काय आहे. याच्यामध्ये तुमच्या बहुजन समाजाचं जे आराध्य दैवत आहे, एकीकडं त्यांचे विचार पोहोचवणाऱ्यांना गजाआड करायचं, नाही तर त्यांना संपवून टाकायचं. आणि म्हणून हे कालचं जे चित्र आहे त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना हे पण आव्हान आहे, अजितदादांना आणि एकनाथ शिंदेना हे माझं सांगणं आहे की या ठिकाणी तुम्ही जनसुरक्षा कायदा काल पास आउट केला ना, ज्याच्यावर तुमचा कायदा काय सांगतो, जी संघटना अशा प्रकारचं काही कृत्य करते त्यांना गजाआड पाठवायचं, त्यांना जामीन म्हणून द्यायचा आणि त्यांची संघटनेची मान्यता रद्द करायची. तुम्ही जर बहुजन समाजाला या ठिकाणी आपलं मानता तर या मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याच्यावर बंदी घालावी. त्याला जनसुरक्षा कायद्याअंतर्गत पहिला महाराष्ट्राचा आरोपी करावा, नाही तर आम्ही तुमच्या गाड्या या ठिकाणी फिरून देणार नाही. हे खुलं आव्हान. या ठिकाणी काय मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना आव्हान देण्याएवढी आम्ही मोठी माणसं नाही, पण बहुजन समाज झोपलाय त्याच्यामुळे ही परिस्थिती आहे. कोरटकर काय बोलतो, कोरटकरला 22 दिवस नाही या ठिकाणी कुठेतरी नाही लपवायला फरार करायला मदत केली जाते, त्याचा जामीन होतो. या ठिकाणी मराठा समाज आणि बहुजन समाज शांत बसतो. छिंदम सारखा माणूस या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलतो, त्या ठिकाणी आपला समाज गप्प बसतो. या ठिकाणी राहुल सोलापूरकर पुणे शहरात जाऊन शिवसेनेने आंदोलन केलं, आम्ही बाकी सगळ्यांनी आंदोलन केलं. मी तर महापौर असताना गणेश गडकरीचा पुतळा काढला आणि त्या पुतळा काढणाऱ्याचं मी समर्थन केलं. मी त्या ठिकाणी संभाजी महाराज नका उद्यानामध्ये येऊन नका त्या ठिकाणी केलं, मला टार्गेट केलं गेलं, पण त्याची काही परवा नाही. आम्ही असेच कार्यकर्ते आहोत. काल आदरणीय पवार साहेबांनी प्रवीण दादांना कॉल केला. पक्षाची पवार साहेबांची भूमिका क्लिअर आहे. बहुजन समाजाबरोबर, बहुजन समाजाच्या नेत्यांबरोबर पवार साहेबांना आम्ही सगळ्या होतो आहेत आणि उद्या सुद्धा राहू. पण माझी तुम्हाला एक नम्रतेची विनंती, आम्ही तर आमच्या नेत्यांवर, बहुजन समाजाच्या नेत्यांवर जे जे बोलले त्यांना अशाच आक्रमक भाषेत ठोकून काढलेलं आहे. त्यामुळे माझा पक्ष आणि नका नेते काय कारवाई करतील याची फार भीती मी बाळगत नाही. तुमची सगळ्यांची तयारी असेल तर आमची सुद्धा ठोकून काढायची तयारी आहे. तुम्ही सांगा त्यांना त्यांच्या भाषेत नका या ठिकाणी धडा शिकू. या ठिकाणी तुम्ही पुढे चला आम्ही मागे राहू असती काय, आपल्याला काय जमत नाही. त्या ठिकाणी 2-5 दिवस किंवा 2-5 महिने जेलमध्ये राहायची तयारी आहे. पण या ठिकाणी कृपया माझी विनंती की बहुजन समाजाचं रक्त थंड झालंय किंवा या ठिकाणी बहुजन समाज छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांच्यावरची टीका सहन करतो. आरोपीला फक्त फरार करून अटक केली की या ठिकाणी मराठा समाज किंवा बहुजन समाज गप्प बसतो. हे या ठिकाणी आता थांबवा. आणि जाता जाता एवढंच सांगतो, या ठिकाणी पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब आहेत, श्रीकांतजी शिरोळे साहेब आहेत, या ठिकाणी श्रीमंत कोकाटेजी आहेत, विकासजी पासलकर आहेत. तुमच्या लक्षात यायला पाहिजे हे षडयंत्र आहे. तिथं अरविंदजी आणि रवींद्र अण्णा आम्ही सगळी सभापती माणसं आहोत. हे ज्यांनी जेम्स लेन प्रकरणामध्ये सरकारच्या, भाजपच्या किंवा या ठिकाणी जे मयत झालेत अशा लोकांच्या विरोधामध्ये भूमिका घेतली, ज्यांनी या शहरातला दादोजी कोंडदेवचा पुतळा काढण्यासाठी भूमिका घेतली,
त्यांचा मागचा 10-15 वर्षातला राग डोक्यात ठेवून टप्प्याटप्प्याने त्यांचे कार्यक्रम करण्याचं या ठिकाणी योजलेलं आहे. त्याच्यामुळं म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोपवतोय. जर तुम्हाला या राज्यातलं या देशातलं आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल, हे फक्त मराठा समाजाचं नाही तर बहुजन समाजाचं नाही का या ठिकाणी अस्तित्व टिकून ठेवायचं असेल, तर हे जिथं सापडतील तिथं त्यांना ठोका म्हणजे मी की त्यांना काय गोळ्या मारा सांगत आहे, पण त्यांना त्यांच्याच भाषेत सांगा की होय तुम्ही आमच्या माणसाला जर या ठिकाणी काळं भासलं ना, आम्ही तुम्हाला काळं भासू. काळं आम्ही पण भासलाय, पण कुणाला भासलाय तर त्या ठिकाणी ज्यांनी त्यांच्या सुपाऱ्या घेऊन या ठिकाणी आम्हाला वाजवायला आले की आमच्या नेत्यांना वाजवायला आले, त्यांना आम्ही त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं. त्याच्यामुळं जी काय तयारी आम्ही केली ती आमची आजही तयारी आहे. फक्त तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची, पाठिंब्याची गरज आहे. प्रशांत जगताप एखाद्या शहराचा अध्यक्ष असेल, एखाद्या पक्षाचा अध्यक्ष असेल, पण या प्रकरणात तुमच्याबरोबर तुमच्या सगळ्यात पुढे यायला मी तयार आहे. फक्त तुम्ही सगळे एकत्रित व्हा ही कळकळीची विनंती करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या ठिकाणी तिन्ही शहराच्या शहराध्यक्षांनी या ठिकाणी आपली भूमिका मांडली. यानंतर केवळ 2च छोटी भाषणं होती. मी आदरणीय प्रतिमाताई परदेशी सत्यशोधक विचार मंचाची त्यांना विनंती 2 मिनिटात. यानंतर प्रदीप कणसे आणि राष्ट्र सेवा समूहाचे एक शिंदे बोलतील. यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकांत शिवळे आणि आशीर्वाद खेडेकर साहेब देतील. सर्वांना जय जिजाऊ, सत्य की जय हो. सर्वांना भूमिका आपली माहिती आहे. आपण सर्वात प्रथम आपले शिवश्री प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात सगळ्यांनी निषेध केलेला आहे आणि आम्ही तो करणार आहोत. आपण सर्वांनी भूमिका मांडत असताना एका पक्षाच्या कार्यकर्त्यांना वेगळी वागणूक सरकार आज देत आहे आणि इतर पक्षातल्या, इतर संघटनातल्या कार्यकर्त्यांना दुजाभाव केला जातोय. प्रवीण दादांवरचा हल्ला हा जनसुरक्षा कायद्याचा पहिलं पाऊल हे त्यांनी टाकलेलं आहे आणि आपण हे मागणी करूयात. आपल्याला नेहमी काय हिणवलं गेलं, अरे तुम्ही कशी लोक आहात, तुम्ही तोडफोड करणारी लोक आहात. अरे हो, जेव्हा जेव्हा तुम्ही आमच्या महामानवांचा अपमान कराल, त्यांच्या चारित्र्याचं हनन कराल, त्यांच्या इतिहासाचं विकृतीकरण कराल, तर आम्ही या छत्रपतींचे वारसदार, विचारांचे वारसदार म्हणून रण मैदानात पाऊल ठेवल्याशिवाय राहणार नाही. आम्ही आम्हाला पटेल त्या पद्धतीनं उत्तर देणार. भांडारकर संस्थेवर हल्ला केला, काय म्हटले, आम्ही कारवाई म्हटलं, तेव्हा म्हटले विचारांचं उत्तर विचारांनी दिलं पाहिजे. आपण काय सांगितलंय त्याची आठवण आजच्या दिवशी ठेवली पाहिजे. प्रवीण दादांचा त्यांच्यावर झालेला हल्ला हा एकटा प्रवीण गायकवाड नावाच्या माणसावरचा हल्ला नाही, तमाम शिवप्रेमींवरचा हा हल्ला, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. काय करणार आहोत आपण हे सांगायला पाहिजे. विचारांचं उत्तर आम्ही विचारांनी देऊ, पण अविचाराचं उत्तर विचारांनी देण्या एवढे बावळट लोक आम्ही आता राहिलेलो नाही. आमच्या धडावर आमचं डोकं आहे. 2 भाऊ थोडे दूर गेले होते, आता ते एकत्र यायला लागले, आपण एक यायला लागलो, म्हणून या प्रकारच्या हल्ल्यांना सुरुवात झाली आहे. हे आपण विसरता कामा नये. आपली एकजूट आपल्याला ठेवावी लागेल. या देशामध्ये आजही संविधानाचा कायदा आहे आणि जोपर्यंत संविधान जिवंत आहे तोपर्यंत या संविधानाच्या बचावासाठी, आमच्या अभिव्यक्तीच्या बचावासाठी आम्ही संघर्ष करत राहणार आहोत. प्रवीण दादा असं व्यक्तिमत्व आहे, त्यांच्या लढ्यांबद्दल आपण एकमेकांना आज सांगितलं पाहिजे. अरे ज्या माणसानं नारा दिला होता की यापुढेच्या लाल महालामध्ये दादू कोंडदेव आम्ही ठेवणार नाही, ठेवला ना, हटवला म्हणजे हटवलाच, ही हिंमत असणारा, त्या आंदोलनामध्ये सर्वात वैचारिक नेतृत्व आणि आक्रमक भाषण ही प्रवीण दादांनी केलेली आपल्याला आठवतात. प्रवीण दादांवरचा हल्ला म्हणजे तमाम बहुजनांच्या विचारांवरचा केलेला हल्ला. याला आपण संतापानं उत्तर देऊ. आता शिंदे भाऊ म्हटले ते बरोबर आहे, तोंडात शिव्या येतात, तुमच्याच काय आमच्या पण येतात, पण आम्ही सुद्धा जिजाऊंच्या लेकी आहोत, आम्ही सावित्रीच्या लेकी आहोत आणि सावित्री आणि जिजाऊ आम्हाला हे शिकवतात की आज या परिस्थितीमध्ये आपण काय
तयार करू शकतो. मला या विचार मंचाला, या प्रमुख पाहुण्यांना, खेडेकर साहेब इथे त्यांना विनंती करायची आहे की आपण जेव्हा जेव्हा एक आलो होतो तेव्हा कुणाच्या मध्येही हल्ले करायची हिंमत नव्हती. परिस्थिती उलटी होती. इतिहास चुकीचा लिहिला. राजेश गुंड समोर आहे. काय केलं होतं? आपण प्रतिचढाईवर होतो पण आपण विखुरलो. आपण विखुरल्यावर आपल्यावर हल्ल्याला सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून आपण जेव्हा एक येऊन शिवसन्मान परिषदा घेतल्या, शंभू सन्मान परिषदा घेतल्या, तेव्हा हिंमत झाली नाही. अनेक राजकीय पक्षाचे लोक सुद्धा आपल्याकडे कौतुकानं बघत होते, विश्वासानं बघत होते. मला वाटतं विचारांची पेरणी कमी पडली की सत्ताधाऱ्यांकडून हल्ल्याचं सत्र वाढतं हे आपण लक्षात घेऊया. आणि या हल्ल्याचा तीव्र निषेध करत असतानाच आपण इथून पुढच्या काळात या हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही संविधान बचाव याच्यासाठी आणि जनसुरक्षा कायद्याला विरोध, हा जनसुरक्षा कायदा रद्द केला पाहिजे. प्रशांत दादा ते नाही त्या मुलाचं नाव त्याच्यात घेणार, याचं कारण त्यांच्या त्या जनसुरक्षा विधेयकामध्ये, कायद्यामध्ये उल्लेख डावे कडवे हा केला आहे. आणि हे सगळे डावे कडवे नाही, हे भडवे लोक आज आपल्यावर चालून येतात. आणि म्हणून या जनसुरक्षा कायद्याला विरोध आपला असला पाहिजे. आणि तो आक्रमक विचार करत आम्ही प्रवीण दादांचा हल्ला तमाम बहुजनांवरचा हल्ला समजतो. आणि महाराष्ट्रात आम्ही भारतीय जनता पक्षाची आणि ते ज्या रिमोट कंट्रोलनी चालतात त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मुजोरी चालू देणार नाही. हा संकल्प आपण आजच्या बैठकीत करूयात आणि नव्या विचारांच्या पेरणीला सिद्ध होऊयात. हेच आजच्या परिस्थितीत करायला पाहिजे असं मला वाटतं. प्रवीण दादांच्या वरच्या हल्ल्याचा निषेध विद्रोही सांस्कृतिक चळवळ सत्यशोधक प्रबोधन महासभेच्या वतीनं मी व्यक्त करते. इथून पुढच्या सर्व लढ्यांमध्ये मी खांद्याला खांदा लावून नेहमीप्रमाणे आपल्या सोबत असेल इतका शब्द देते आणि थांबते. जय जिजाऊ, सत्य की जय हो. प्रवीण दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. प्रवीण दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ. ताई जय जिजाऊ, जय जय जिजाऊ. धन्यवाद. आत्ताच ताईंनी सांगितलं तर तो ज्या मुलाने तो हल्ला केला त्या मुलाने त्यानंतर तो फेसबुकवरती हल्ला सुद्धा टाकला. म्हणजे यांची मजल एवढी गेलेली आणि त्या ठिकाणी त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट त्या ठिकाणी चालू. आता काही कार्यकर्ते त्या ठिकाणी होते, त्यात एक प्रदीप कंसे म्हणून आपला कार्यकर्ता काल प्रवीण दादांबरोबर होता. तो या ठिकाणी आपली भूमिका या ठिकाणी 2 मिनिटात मांडे. प्रदीप कंसे. सर्वांना असंच नाही जय जिजाऊ. काल जवळपास 12-1 वाजता ही घटना समजल्यावर मी सातारावरून अक्कलकोटला गेलो. अक्कलकोट, सोलापूर, मोहोळ, पंढरपूर, अकलूज या दौऱ्यामध्ये मी बघितलेलं आहे जी बहुजन विचाराची चळवळ म्हणतो, जी सुप्त अवस्थेत होती ती ऊर्जित अवस्थेत आलेली आहे. लोकांच्या भावना खूप तीव्र आहेत आणि हा हल्ला जो प्रवीण दादांवर झालेला आहे तो प्रवीण दादांवरचा हल्ला नसून हा विचारांवरचा हल्ला आहे. इथं एवढंच सांगतो, आता प्रशांत दादांनी सांगितलं की गडकरी पुतळा पाडल्यानंतर त्यांनी समर्थन केलं. आम्ही एकच सांगतो, आम्ही संभाजी ब्रिगेड आहोत. मी कधी सांगितलं नव्हतं मी गडकरी पुतळा पाडल्यानंतर आम्ही सांगितलं की तो पाडलेला आहे. इथं एवढंच सांगेन, आम्ही संभाजी ब्रिगेड आहोत, आम्ही करू आणि नंतर सांगू. धन्यवाद. यानंतर शेखर शिंदे आपलं मनोगत मांडतील. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी मनोगत होऊन आपली निषेधाची सांगता सभा होईल. प्रदीपनं जसं सांगितलं, प्रदीप आता सांगायची वेळ नाहीये, आता करून दाखवायची वेळ आहे. मराठा क्रांती मोर्चा, मराठा सेवक समिती आणि राष्ट्र सेवा समितीचा एक कार्यकर्ता आम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या वेळेस खेडकर साहेब तुम्ही सगळ्यांनी अडवलं. आम्ही रस्त्यावरची आंदोलन करणारे पोरं आहेत, पूजा महाराज सगळी आहेत. एका कुलकर्णी परवा दिवशी आमची लढाई ब्राह्मण्यवादाची आहे. आता तुम्ही काल दादांनी सांगितलं ही खरी सुरुवात आहे, ही सुरुवात आता तुम्ही करून द्या आम्हाला. ह्या तरुणांना दिशा दाखवायची गरज आहे. या समोर एक माझा मित्र आहे अनिकेत म्हणून, एका कुलकर्ण्याने आंबेडकरमध्ये आमच्या जमिनीवर बांधलेला शिवसृष्टीपर्यंत कुलकर्णी मुक्तो शिवाजी महाराजांच्या बारगेट समोर फोटो करते त्याची बायको. इतकी विकृती होते आणि ते पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला त्रास होतो. आता जी काही आंदोलन होतील त्याच्यामध्ये 100% मराठ्यांच्या आणि बहुजनांच्या पोरांवर कारवाई होणार आहे. आता आम्ही हिंदू कसे आहोत हे सांगायची वेळ आलेली आहे. तुम्ही अजिबात आम्हाला हिंदू वेगळे म्हणजे सांगत आलेला आहात ते आता खोडून तुम्हीच काढलं पाहिजे. आम्ही
त्या पूजाने रायगडावरती एका नालायकाच्या रक्षक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ त्याच्या राख तिथं नेली. इतकी हिंमत या हिंदुत्ववादी म्हणून सांगणाऱ्या ब्राह्मणवाद्यांची झाली. त्यांना तिने विरोध केला म्हणून तिला 2 महिने रिपाट मारायला लागला रायगडला. तर एसीपी आमचं ऐकत नाही. जिथून जर आम्हाला ताकद दिली नाही तर या पुढच्या काळामध्ये हा दादांवरचा हल्ला नाहीये, हा तुमच्या आमच्यावरचा हल्ला आहे. केशवराव त्यांचं नातू या ठिकाणी आहेत, पासलकर जगताप हे अशा या ठिकाणी ज्यांनी रणसंग्राम केलेला आहे. आता हा रणसंग्राम आपल्या तुम्हाला लढायचा आहे. जास्त वेळ घेणार नाही प्रशांत भाऊ, पण आता तुम्ही जर आम्हाला ताकद दिली नाही तर प्रति सरकार काय असतं हे प्रति सरकार आम्ही करून दाखवून देऊ आणि पुन्हा एकदा आम्ही रस्त्यावर उतरू. मग तुम्हाला कसं घेऊन सुरुवात काय करायचं कसं काय करायचं आम्ही आता आतमध्ये जायला तयार आहे आणि लोकांना दाखवून द्यायला तयार आहे. ही तरुण पिढी आता शांत बसणार नाही. किती वेळापर्यंत आम्हाला सांगितलं मुलांना तुम्ही आता शांत व्हा, उद्योगधंदा लावा. माझ्यासारखा कार्यकर्ता 16 केसेस मराठा क्रांती मोर्चाच्या घेतल्या. दादांनी घरी बोलून घेतला आणि सांगितलं नाही तुला थांबलं पाहिजे, तुला उद्योगधंद्यात गेलं पाहिजे. दादांनी ब्रेन वॉश केलं. आज मोठ्या प्रमाणामध्ये माझा उद्योग पुढे गेला. हे कारण फक्त प्रवीण दादा आहे. कुंजल साहेब या ठिकाणी आहेत. थोडं मोठ्यांनी आता आम्हाला हिंदुत्ववाद आमचा कसा ते आम्हाला दाखवा. आपण जर हिंदुत्ववादाच्या विरोधात जायचं असेल तर आम्ही खरे हिंदू आहेत आणि आम्ही कसे खरे हिंदू आहेत हे तुम्ही अभ्यासकांनी सांगा. तुम्ही आता पुस्तकं लिहिणं बंद करा, आमच्यासारख्या तरुणांना लढायला ताकद द्या. एवढं मी येऊन थांबतो आणि सांगतो कधी आपल्याला याचा रिप्लाय द्यायचा आणि 100% याचा रिप्लाय देणार आणि रिप्लाय दिल्यानंतर तुम्हाला सांगणार. अर्थानं सर्वांच्या भावना या उभ्या आहेत, परंतु संभाजी ब्रिगेडचं तत्वज्ञान म्हणजे संविधानाचं पहिलं पान आहे. आपल्याला सर्वांना संविधानाचा विषय आपल्याला आदर आहे आणि आपण संविधाना पद्धतीनेच त्या ठिकाणी त्याचा योग्य तो असा करेक्ट कार्यक्रम करणार आहोत. या सर्व मराठा बहुजन समाजाला दिशा देण्याचं अनेक वर्षाचं काम या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आदरणीय श्रीकांत भाऊ शिरोळे यांनी दिलेले आहे. त्यांचं या ठिकाणी एक समारोपाचं शेवटचं भाषण या ठिकाणी होईल. त्यानंतर खेडेकर साहेब बोलतात. हॅलो, मी या ठिकाणी श्रीकांत भाऊंना विनंती करतो की आपण या ठिकाणी बोलावं. त्यानंतर पुरुषोत्तम खेडेकर साहेब बोलतील. आदरणीय पुरुषोत्तम साहेब खेडेकरजी, व्यासपीठावरील सगळी मंडळी आणि एका विशिष्ट भावनेने या ठिकाणी जमलेले माझे सगळे बंधू भगिनी, आतापर्यंत जी झालेली भाषणं आपण सगळी ऐकली त्या सगळ्या भावनांची आपण 100% सहमत आहोत. मी या ठिकाणी एक वेगळा मुद्दा मानणार आहे की प्रवीण गायकवाडचं आणि आमचं नातं काय. तर हा मुंडव्यातला तरुण हा त्याचं बालपण ताराबाई बोर्डिंग शिवाजीनगर गावठाणामध्ये या ठिकाणी झालं. हा प्रवीण गायकवाड प्रवीण दादा हा गावठाणामध्ये लहानाचा मोठा झाला. त्याच्यावरती जे संस्कार झालेले आहेत ते या शिवाजीनगरच्या मातीचे झालेले आहेत. आणि ही शिवाजीनगरची माती काय आहे आपल्या माहितीसाठी सांगतो. लाल महालामध्ये ज्या वेळेला छत्रपतींनी हल्ला केला त्यावेळेला छत्रपती आणि त्यांच्यावरचा एक अंगरक्षक हा जो त्या नदीतून निघून आला तो या ठिकाणी जे रोकडोबाचं मंदिर आहे त्या रोकडोबाच्या मंदिराच्या बाहेर खांब आहे. त्या खांबाला आमच्या पूर्वजांनी घोडे बांधून ठेवले होते. त्या घोड्यावर बसून महाराज आणि त्यांचा अंगरक्षक निघून गेला. हे या शिवाजीनगर गावठाणाचं आणि महाराजांचं नातं आहे. ज्या ठिकाणी तुम्ही आता ही सभा घेतलेली आहे मला या आयोजकांचं अत्यंत मनापासून कौतुक करायचं आहे की अत्यंत योग्य ठिकाणी तुम्ही जागा घेतली. ज्या ठिकाणी प्रवीण गायकवाडचं बालपण गेलं, ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे पाय लागले, या शिवाजीनगर गावठाणाला आदरणीय जंगली महाराजांचे आशीर्वाद आहेत. शिवाजीनगर गावठाणाच्या कोपऱ्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. इकडच्या बाजूला राणी लक्ष्मीबाईचा पुतळा आहे. इतिहासाला जागा ठेवणारा आणि सगळ्या जाती जमातीला बरोबर घेऊन जाणारा हे आमचं शिवाजीनगर गावठाण आहे. या गावठाणाचे संस्कार त्याच्यावरती झाले आणि प्रवीणशी माझी अनेक वेळ चर्चा झाली. मी आपल्याला सांगायला हरकत नाही की एक वेळ अशी आली होती की प्रवीण हा काँग्रेसचा उमेदवार होऊ शकत होता लोकसभेचा. ते झालं नाही राजकारणामध्ये, परंतु प्रवीण दादा हा पुणेकरांचं प्रतिनिधित्व लोकसभेमध्ये करण्याच्या लायकीचा आहे याची भावना राहुल गांधीपासून अनेक नेते मंडळी झाली होती. पण माझी एकदा प्रवीण गांधी चर्चा झाली, काही कारणाने ते होऊ शकलं नाही. पण आपल्या ज्या सगळ्या भावना आहेत त्या भावनांशी मी सहमत आहे. फक्त एकच मी आपल्याला सांगतो की खेडेकर साहेब, आम्ही रवी शिंदे, आमची मंडळी, प्रशांत गायकवाड, जगताप आम्ही सगळी याच्यानंतर एकत्र बसू, एक कमिटी तयार करू आणि कशा पद्धतीने हे आंदोलन आपल्याला पुढे न्यायचंय याच्या संबंधी विचार करू आणि मग तो आदेश आपल्याला सगळ्यांना मिळेल
केवळ आपल्याला या ठिकाणी आता आंदोलन करून घरी जायचं नाही. ही वाद त्यांनी पेटवलेली आहे, ती वाद विजवायचं काम आता आपल्याला करायचं आहे. आणि हा हल्ला जो आहे म्हणजे बोलण्यासारखं खूप आहे. आपण लोकांनी जे सांगितलं ना त्याच्या पलीकडे माझ्याकडे पण खूप अनुभव आहेत, पण आता इतका वेळ झालेला आहे पुन्हा पुन्हा तेच बोलायला नको. आपण सगळ्यांनी या ठिकाणी आला, आपल्या सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद. आणि इथून पुढचं वाटचाल कशी करायची ती आपण दादांच्या नेतृत्वाखाली करूया एवढंच मी आपल्याला सांगतो. भावना इतक्या तीव्र आहेत, भावना इतक्या रागवलेल्या आहेत, पण रागाच्या भरामध्ये कितीकदा काय होतं आपण आपल्या माणसाबद्दल सुद्धा गैरसमज करून घेतो. तो होता कामा नये. फक्त नेमकं कोण दोषी आहे ते शोधून वेळ लागला तरी हरकत नाही, परंतु दोषी माणसाला सजा झाली पाहिजे ही मागणी या सभेच्या निमित्त आपण करूया. जय हिंद, जय जिजाऊ. जय जिजाऊ मित्रांनो, सर्वप्रथम जिजाऊचं अभिवादन करून आपण सर्वजण आतापर्यंत जे काही बोललेत त्या सर्वांशी मी स्वतः मराठा सेवा संघ सहमत आहे. प्रतिभाने जे सांगितलं की कधी काळी आम्ही एक होतो, मराठा हा शब्द अत्यंत संकुचित झाला आणि आमच्यामध्ये सगळं पुन्हा वातावरण बिघडलेलं आहे. या देशात राहणारा सर्वधर्मीय बहुजन हा म्हणजे मराठा ही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची संकल्पना घेऊन आपण काम करत होतो. संभाजी ब्रिगेड एवढं बळकट का झालं त्याचा अभ्यास RSSने केला, भले आपण कोणी केला नसेल तरी. आणि सध्या आता अंजुमभाई RSS मध्ये मुस्लिम सुद्धा अत्यंत चांगल्या पदांवर दिसायला लागलेले आहेत. अत्यंत चांगल्या पद्धतीने ज्या मोर्चांबद्दल आपण बोलतो मराठा मोर्चे, अरविंद भाऊ हे काही आपण काढलेले नाही, याचंही डोकं RSS होतं, आपण लक्षात घेतलं पाहिजे. अत्यंत वापरला जातो आहोत आपण. झालं ते झालं. प्रवीणवर काल जो काही हल्ला झाला, जे काही झालंय त्याला आता श्रीकांत भाऊ म्हणाले तसं आपण एका वेगळ्या सकारात्मक पद्धतीने पाहूया की यातून आपण खरोखर जागृत होऊन जर पुन्हा एकदा एकत्र येऊन पुढे जात असू तर अत्यंत चांगलं होईल. मी म्हणा, श्रीकांत भाऊ म्हणा किंवा आम्ही आता सर्व आम्ही 75 ओलांडलेली माणसं आहोत. ज्या भंडारकर प्रकरणाबद्दल आपण नेहमी बोलतो त्याच्यानंतर एक पिढी गेली. आपल्या कुटुंबातील मुला मुलींना सुद्धा नक्की काय झालं हे माहितीने बाकीच्या त्याचा विषय सोडून आहे. आम्ही सर्वजण आउटडेटेड माणसं आहोत आणि ते आता चळवळी चालवत आहोत. आणि आपली सगळ्यांची पोरं कुठे अमेरिकेत आहेत, कोणी ऑस्ट्रेलियात आहेत, कोणी न्यूझीलंडमध्ये आहेत, कोणी दुबईमध्ये आहेत. त्यांच्या अंगावर कपडा नाही, पोटात काही नाही. ते पोरं कुठेतरी जमेल तशा पद्धतीने आज इथे जे काही प्रदीपाने पुढे गेले रे पोरं हे आहे. कशात आम्हाला तुमची राजकीय ताकद विकत तुम्ही कोणी देऊ नका, पण निदान तुमची सत्ता आणि संपत्ती जेव्हा जेव्हा गरज पडेल तेवढी आमच्या पाठीशी फक्त उभी करा. हे काय झालेलं आहे. मी माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मी PWDत होतो. कार्यकारी अभियंता काय असतोय तुम्हाला सांगण्याची गरज नाही. रवींद्र यांना तुम्हाला आपण सर्वजण म्हणजे पहिल्या दिवसापासून हे सगळं झालं हे आपण एक सकारात्मक पद्धतीने घेऊया. आपलं बऱ्याचदा काय होतं, एकदा लढाई जिंकली की ती साजरी करण्यातच आपण म्हातारे होतो. रोज लढत राहिलं पाहिजे. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग नुसतं सध्या तुकोबारायांचं नाव घेऊन चालत तर आपण गेलं पाहिजे, त्या पद्धतीने पुढे गेलं पाहिजे. विचारही पाहिजेत, लढणारही पाहिजे. त्यामुळे आता ही एक सुवर्ण संधी समजून आपण पुन्हा एकत्र येऊ, एकत्र बसू, एकत्र काम करू आणि नव्याने केवळ संभाजी ब्रिगेडच नाही तर ज्या काही समविचारी वेगळ्या वेगळ्या संस्था संघटना आपण एकत्रित येत होतो. शिवधर्म बंगल्यावर प्रतिभा किती 100-150 लोक आपण दररोज आपण तिथे जमायचो, बसायचो, वेगवेगळ्या पद्धतीने काम करायचं. शिव महोत्सव समिती वगैरे वेगवेगळं केलं होतं आपण. पण पुन्हा आपल्यामध्ये सुद्धा मानापानाचे रुसवे फुगवे येतात. त्याच्यामुळे काय झालेलं आहे तर आपल्यामध्ये हे सुद्धा डोक्यात जे घातलं जातं हे डोक्यात येत नाही, ते घातलं जातं. ते पुन्हा आमच्या नागपुरातल्या रेशीम बागेतूनच येत आहे. तुम्ही पुन्हा पुन्हा लक्षात घेतला. आज मराठा सेवा संघ असेल, महासंघ असेल, RSS किंवा इव्हन बामसेफ वगैरे जिथे जिथे शिवसेना फूट झालेली आहे याच्याशी अंतर्गत कुठलेही वाद विवाद जबाबदार नाहीत, कारणीभूत नाहीत. तर RSS वाले कोणीतरी कशा तरी पद्धतीने आमच्या डोक्यातला मेंदू अत्यंत काळजीपूर्वक
सडवून टाकतं आणि त्याच्यातून ते होतं. त्या पद्धतीने आपण पुढे जाण्याची गरज आहे असं मला वाटतं. तर प्रवीणवर जे काही झालेलं आहे त्याचा आपल्याला बदला घ्यायचा असेल तर पुन्हा आपण एकत्र यावं, ताकदीने पुढे जावं. विचार हा लागतच असतो, विचार वाटतं वगैरे वगैरे सगळे आपोआप जमतील. पण आपण विखुरलेले सगळे बेट झालेला होता. पण आता जो एक अखंडित भाग होता आपला तो गेलेला आहे. आणि मी जे गेले 22 वर्ष बाजूला झालेलं आहे, कुठेही पद घेतलं नाही. तर आपल्याकडे सतत बदल झाले पाहिजे. नवीन नवीन मुलं मुली, नवीन तरुणी आले पाहिजेत, विचार घेतले पाहिजेत. केंद्राच्या पांपकप्प सगळं बंद झालेलं आहे. श्रीकांत भाऊंनी सांगितलं त्यापूर्वी अनेकदा ही जागा आपण वेगवेगळ्या कारणासाठी वापरलेली आहे, ही आपल्यासाठी तयार आहे. परंतु इथून आता नवीन क्रांती होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. यानंतर यशवंत गोसावी या ठिकाणी महाराष्ट्र धर्म आपल्याला सांगतील. यशवंत गोसावी आभार मानून कार्यक्रम संपवतील. यशवंत गोसावी. खरं तर आपल्या कोणाचंही मी या ठिकाणी आभार मानण्यासाठी नाही, कारण तुम्ही आम्ही सगळे निषेधासाठी इथे एकत्र आलोय. पण विचारपीठावर जी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी बसली आहे, या सगळ्यांच्या साक्षीनं आपल्या सर्वांना एकच गोष्ट सांगू इच्छितो की अनेकांचा समज असा झाला असेल की आदरणीय प्रवीण दादांवरती हल्ला केला म्हणजे प्रबोधनाच्या चळवळी शांत होतील, प्रबोधनाच्या चळवळी बंद होतील, माणसं बोलायचं थांबतील. तर हा त्यांचा समज नाही, त्यांचा गैरसमज आहे. येणाऱ्या काळामध्ये यापेक्षा अजून जास्त ताकदीनं आम्ही रस्त्यावर उतरणार, बोलणार आणि क्रांतीच्या वाटेनं आम्ही पुन्हा एकदा सगळे एकत्र चालणार. आणि तुम्हाला सर्वांना एकदा सांगतो की राजनीती नावाच्या चित्रपटातला एक संवाद आहे कि आसमान में थूकने वालों को शायद ये पता नहीं कि पलटकर थूक उन्हीं पे चेहरे के गिरेगा. करारा जवाब मिलेगा, करारा जवाब मिलेगा. बोलो जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय, रक्त रक्त भिनलंय काय. प्रवीण दादा आगे बढ़ो, प्रवीण दादा आगे बढ़ो. और तुमसे नाता काय, और तुमसे